द हाऊस बिल्डर. घर ज्यावेळेस बांधायचा विचार करतो आपण त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये एकच संकल्पना येते की आपल्याला काय करायचंय, आपलं जे घर आहे ते काहीतरी वेगळं आणि स्ट्रॉंग मजबूत असलं पाहिजे. कारण माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. कोणत्या कोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न म्हणजे फूड, वस्त्र म्हणजे क्लोथ्स आणि निवारा म्हणजे काय, शेल्टर, ज्याला आपण घर म्हणतो. कारण घर हे आपल्याला ऊन, वारा, थंडी, पाऊस याच्यापासून वाचवत असते. आणि ते बनवणारा कोण असतंय? मॅसॉन, किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो, गवंडी, किंवा ज्याला मिस्त्री म्हणतात. आता त्या मिस्त्रीची कहाणी आहे किंवा त्या गवंड्याची कहाणी आहे द हाऊस बिल्डर, की तो त्याचं काम कशा प्रकारे कशाने करत होता, पॅशन न करत होता. आणि नेमकं त्याच्या लाईफ मध्ये परफेक्शन न काम करता करता काय झालं. कारण एखादा परफेक्ट आर्टिस्ट कधी होत असतो, त्याच्याकडे नुसत्या स्किल असून जमल का? नाही. परफेक्ट आर्टिस्ट किंवा नावाजलेला आर्टिस्ट त्यावेळेसच होत असतो ज्यावेळेस त्याच्या कामामध्ये काय असतंय, परफेक्शन असतंय. तुमच्या कामामध्ये जर परफेक्शन असेल तरच तुम्ही लाईफ मध्ये सक्सेसफुल होऊ शकता. तुम्हाला अभ्यास करायला सांगितलाय, सरनं एखादा अभ्यास करायला सांगितलाय आणि तो तुम्ही दुसऱ्याच्या वहीतून कॉपी करून जर लिहित असताल तर ते तुमचं परफेक्शन झालं का? नाही. तुम्ही नवनीत मधून बघून लिहित असताल तर ते तुमचं परफेक्शन झालं का? नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतः ते चॅप्टर वाचावं लागल आणि त्यामधून तुम्हाला ते शोधून लिहावं लागल. ते झालं परफेक्ट वर्क. आणि काय म्हणतात, जो परफेक्ट असतो तोच काय असतो, सक्सेसफुल होण्याच्या लायक असतो. एखाद्या टीम मध्ये सिलेक्ट होतोय प्लेयर एखादा, तर तो कसा होत असतो, ज्यावेळेस तो त्या पोझिशन साठी कसा आहे, परफेक्ट आहे. विकेट कीपर महेंद्रसिंग धोनी विकेट कीपर ऍज अ विकेट कीपर परफेक्ट आहे, मग त्याला तिथे घेताल ना. परफेक्शन इज मोर इम्पॉर्टंट. आता अशाच एका परफेक्ट माणसाची कहाणी बघणार आहोत की हलगर्जीपणा का करता येत नाही. आपली स्टडी असो, आपलं होमवर्क असो, किंवा आपल्याला दिलेलं एखादं वर्क असो, त्याच्यामध्ये काय हलगर्जीपणा कधीच करू नये हे आपल्याला ह्या धड्यातून शिकायचं. तर बघूत आपण काय होतंय नेमकं. कारण ज्यावेळेस आपण एखादा पदार्थ घरामध्ये बनवतो त्यावेळेस कधी कधी ते आपल्यालाच खावं लागू शकते, हे का नाही. त्यामुळे ते नेहमी कसा करायचा, चांगला करायचा. नाहीतर काय करायचं, त्या युट्यूब वरून बघून काहीतरी ते कुकरीचा पदार्थ करायचा आणि दुसऱ्यालाच खायला द्यायचा. आपण खायचा नाही, कारण आपल्यालाच आपल्यावर काय नसते, विश्वास नसते. असं होऊ नये ना. नाही ते वेगवेगळे प्रयोग करून बघायचे, मग ते ढोकळा बनवायचा, दगड बनवायचा, निवड दगड, म्हणजे युद्धामध्ये फेकून मारला तरी पण समोरचा दुश्मन मराव एवढा कडक ढोकळा. आणि मग घरच्याला म्हणायचं, मी काही केलं तरी तुम्ही खाईनच झाली, हे का नाही. नाही तर आरापत्ती आणून देऊ, आरापत्ती त्या ढोकळ्याला कापतो आणि मग मी खातो, हे का नाही. म्हणजे असंही काही करायचं नाही. अगोदर सगळ्या गोष्टी बघायच्या, त्या संबंधी परफेक्ट व्हायचं आणि त्यानंतर ते करायचं. नाहीतर एखादा व्यक्ती डायरेक्टच काय करताय, एखादं एक विकतय आणि डायरेक्टच काय करतंय, एखादं मोठं दुकान टाकून बसतंय.
आणि तो काय होतो मग 2 ते 3 वर्षातच घालणीत येतो. का? कारण त्याला काय नसतंय, अनुभव नसते. काय नसते? अनुभव. आणि जो पहिल्यांदा एखाद्या कपड्याच्या दुकानावर राहतो, तिथं राहून काय करतो, स्वतः अनुभव घेतो 4-5 वर्ष आणि त्यानंतर दुकान टाकतो. आजकाल कोणालाही काय व्हावं वाटायलंय, मालक व्हावं वाटायलंय. काय व्हावं वाटायलंय? मालक. कोणालाही नोकर व्हायची, मालक होणं चांगलं आहे, मालक होणं गरजेचंच आहे, काळाची गरज आहे. कोणताही बिझनेस करायचा, काही करायचं पण करायचाच. पण कसं, पहिल्यांदा त्या गोष्टीचा काहीतरी अनुभव पाहिजे. पायलट असते, पायलट त्या डायरेक्ट एरोप्लेन मध्ये प्लेन उडवायला बसवतात का? नाही, अगोदर त्याला शिकवतात. बरोबर आहे ना? ज्यावेळेस आपण सायकल सुद्धा चढवतो त्यावेळेस काय होते, पहिल्यांदा असा कोणता व्यक्ती दाखवा, एखादा असा कोणता व्यक्ती असेल की जे दाखवा की जो सायकल खेळताना पडला नाही. असा कोणी आहे का की ज्याच्या पोहताना नाकातोंडात पहिल्यांदा पाणी गेलं नसेल. प्रत्येक जण आपापल्या चुकातूनच शिकत असते, हे का? पण चुका कशा असल्या पाहिजे, प्रॅक्टिस करताना असल्या पाहिजे. परफेक्शन झाल्या चुका केल्यावर त्या चुका राहतात का? नाही. बघू दादा, द हाऊस बिल्डर. दिस इज द स्टोरी ऑफ मॅसन हु वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. द मॅसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. काय महत्वाचं आहे? परफेक्शन. आणि एक असा व्यक्ती होता जो गवंड्याचं काम करत होता. कशाचं काम करत होता? गवंड्याचं. आणि गवंड्याचं काम तो एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर साठी करत होता. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय? जो इमारतीचे गुत्ते घेतो, गुत्तेदार म्हणतात त्याला. ज्याचं काम असतंय की सगळे कामगार लावून ती बिल्डिंग कंप्लीट करून घेण्याचं. आणि तो काय करायचा, एवढी जास्त मेहनत घ्यायचा की काय झालं पाहिजे, ते काम परफेक्ट झालं पाहिजे. एक लक्षात ठेवा, तुमची मेहनत किंवा तुमची एफर्ट्सच तुम्हाला परफेक्ट बनवू शकतात. तुम्हाला कोणाचे काय परमपूज्य पिताश्री जरी आले तरी कोणी तुम्हाला परफेक्ट बनवू शकते का? नाही बनवू शकत. सचिन तेंडुलकरला परफेक्ट सचिन तेंडुलकरनंच केलं. त्याला त्याच्या वडिलांनी परफेक्ट करू शकतात का? नाही. फक्त शिक्षक किंवा गुरु काय करू शकते, त्यांना मार्गदर्शन करू शकते. बरोबर आहे ना? पण परफेक्ट व्हायचं असेल तर कोणाला व्हावं लागल? स्वतःला व्हावं लागल. आई काय करू शकते? ताट वाढून देऊ शकते. आई ताटातल्या चपातीचे तुकडे करून देऊ शकते. आई कुस्करा करून देऊ शकते. आई ते मोडलेले घास काय करू शकते? वरणामध्ये बुडून, भाजीमध्ये बुडून तोंडापर्यंत नेऊ शकते. पण कोणाला करायचंय? आपल्याला. चावायचंय कोणाला? आपल्याला. गिळायचंय कोणाला? आपल्याला. म्हणजे आपल्यासाठी आपल्यालाच स्टडी करून आपणच परफेक्ट करायचे स्वतःला. बरोबर आहे का? का? कारण आपल्याशिवाय आपले काम कोणीही करू शकत नाही. त्यामुळं शिक्षक शिकू शकते, पॅरेंट्स ट्युशन लावू शकतात, पॅरेंट्स त्यांच्या जीवाचं रान करू शकतात, पॅरेंट्स म्हणेल ती गोष्ट तुम्हाला देऊ शकतात, अहोरात्र मेहनत करू शकतात तुमच्यासाठी. पण अभ्यास करणं कोणाचं काम आहे? स्वतःच. कारण स्वतःचा श्वास काही जरी झालं तरी स्वतःलाच घ्यावं लागतंय. हृदयाची धडधड स्वतःच्या हृदयाला स्वतःच करावं लागते.
का सांगता तुम्ही? ए प्राची किंवा मग राम किंवा कृष्णा, आजचे दिवस माझं हृदय शांत बसल, तू माझ्या नावाची धडधड कर. किंवा वीर माझ्या नावाचा श्वास तू घे आजच्या दिवस. जमल का? नाही. या गोष्टी कोणाला कराव्या लागतात? आपल्याला. आणि त्यासाठी काय महत्वाचं आहे? तुमच्या कामामध्ये परफेक्शन महत्वाचं आहे. परफेक्शन कधी येत आहे? एफर्ट्स न. एफर्ट्स म्हणजे काय? प्रयत्न. ज्यावेळेस तुम्ही ट्राय 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 करता त्यावेळेस तुम्हाला परफेक्शन पर्यंत जाण्याचा मार्ग मिळते. एका दिवसात, एका ट्राय मध्ये, एका प्रयत्नात परफेक्शन येऊ शकते का? नाही. जेवढे कारागीर आहेत, जेवढे परफेक्ट लोक झालेत आतापर्यंत, महान महान लोक, त्यांनी एकदमच परफेक्शन मिळवलंय का? नाही. तसाच एक इथं गवंडी होता. तो काय करायचा? त्याचं काम परफेक्शन न करायचा. परफेक्शन म्हणजे काय? पूर्ण परिपूर्णता, त्याच्यामध्ये परिपक्वता असली पाहिजे. As soon as house had been designed by the architect and the details finalized by engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility for the building the house to him. आता हाऊस बिल्डिंग कशा प्रकारचं असतंय तुम्हाला माहिती आहे का नाही? सगळ्यात पहिल्यांदा काम असतंय आर्किटेक्टचं. कोणाचं? आर्किटेक्टचं. आर्किटेक्ट प्लॅन देतंय तयार करून, ते कोणाकडे येतंय? इंजिनियर कडे येते. कोणाकडे येते? इंजिनियर कडे. मग इंजिनियर कडून ते कोणाकडे जाते? कॉन्ट्रॅक्टर कडे. कोणाकडे जाते? बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर कडे. आणि बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर कडून कोणाकडे जाते? तो मॅसन कडे. म्हणजे काय, कसं, कुठं तयार करायचं याचं काम आर्किटेक्टचं आहे. प्लॅन तयार करून द्यायचं. तो किती बरोबर आहे, त्याला मटेरियल किती लागल, कशा प्रकारे ती उभं राहील बिल्डिंग, किंवा ती तग धरू शकेल का नाही, स्ट्रॉंग आहे का नाही, हे बघायचं काम इंजिनियरचं आहे. मग इंजिनियर कोणाला देते ते प्लॅन? बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरला देते. याचं काम आहे की सगळा माल पुरवण्याचं किंवा वर्कर्स पुरवण्याचं काम बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचं आहे. आणि मॅसॉनचं काम आहे टू बिल्ड द हाऊस, किंवा ती बिल्डिंग बांधकाम करण्याचं काम कोणाचं आहे? मॅसॉनचं. मग आर्किटेक्टनं प्लॅन दिला, तो आला इंजिनियरनं तो फायनलाइज केला, तो आला कोणाकडं? बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरकडं. आणि आता मॅसॉन काय करतंय? त्याच्याकडे ते आल्याबरोबर ते त्याच्या कामाला लागते. द मॅसॉन वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम, त्याचा थोडा सुद्धा वेळ वाया न घालवता एनी टाइम स्टार्ट हिज वर्क, तो काय करतो? त्याचं काम सुरू करतो. ही वुड टेक अ ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग. लक्षात ठेवा काय? INTEREST हे नाव काय आहे? इंटरेस्ट. इंटरेस्ट मध्ये रेस्ट आहे. इंटरेस्ट मध्ये रेस्ट आहे, पण इंटरेस्ट मध्ये रेस्ट नसते. इंटरेस्ट शब्दात रेस्ट आहे, इंटरेस्ट शब्दात आराम आहे. इंटरेस्ट शब्दात काय? रेस्ट शब्द आहे, आराम आहे. पण जो इंटरेस्ट न काम करतो त्याला आराम असते का? नाही. म्हणून लक्षात ठेवा, रेस्ट इज अ नॉट ऑप्शन. रेस्ट ऑप्शन आहे का? नाही. इंटरेस्ट इज अ ऑप्शन. काय? इंटरेस्ट इज अ ऑप्शन टू अचीव अ सक्सेस. काय करायचं? सक्सेस मिळवण्यासाठी काय महत्वाचं आहे? इंटरेस्ट. आणि मॅसॉन त्याचं काम खूप इंटरेस्ट न करायचं. रेस्ट घेऊन करायचा का काम? नाही. कसं करायचा? इंटरेस्ट न करायचा. मग म्हणून तुम्ही पण तुमचे काम कसे करा? इंटरेस्ट न करा. रेस्ट घेऊन करायचे का? नाही. घेतलं पुस्तक, झोपले बेडवर, गेले स्वप्नांच्या शहरात, है का नाही? नाहीतर ठेवलं थोडा वेळ, आता आपल्याला झोप येईन, मग काय करायचं? इंग्रजीचं पुस्तक घेऊन बसायचं, वाचायचं, आपोआप झोप येते. मग ठेवायचं उशाला आणि झोपी जायचं. रात्रभर ते धडा जाईल का? मधी
जे होतं ते पण निघून जाईल. त्यामुळं जसं मॅसन इंटरेस्टने त्याचं काम करत होता म्हणून तो परफेक्ट होता, तसं तुम्ही पण तुमचं काम, तुमचा अभ्यास जर परफेक्ट करायचा असेल तर तुम्हाला कसा करावा लागेल? इंटरेस्ट न करावा लागेल. इंटरेस्ट इज द एनर्जी विच कॅन बूस्ट आवर सेल्फ. इंटरेस्ट काय करू शकते? अशी एनर्जी आहे, ते म्हणते ना कोण? बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. कोण म्हणते? सचिन तेंडुलकर म्हणते. आता विराट कोहली म्हणायला स्वतःला बूस्ट करायचं असेल तर काय पाहिजे? त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट कंपल्सरी पाहिजे. त्यानंतर ही वुड टेक अ ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ अ फुल डेडिकेशन. बघा हे सगळे डेडिकेशन. डेडिकेशन म्हणजे काय? समर्पण. समर्पण काय महत्वाचं आहे? समर्पण. एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला समर्पक भावना ठेवावी लागते. म्हणजे सगळ्या गोष्टी सोडून आपल्याला तेच करावं लागते. भूक, तहान, झोप, कष्ट, त्रास व्हायला शरीराला, असं काय म्हणायला जमते का? नाही. जे एमपीएससी यूपीएससी लेकर करतात ते 18 तास अभ्यास करतात. असतात किती दिवस? असतात किती दिवसाचे तास? 24 तास. म्हणजे यातले 18 तास केल्यावर जेवायचं कधी, जायचं कधी, राहायचं कधी, झोपायचं कधी, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ते लोक कसे असतात? ध्येय वेडे असतात. कसे असतात? ध्येय वेडे. की आम्हाला काहीतरी करून दाखवायचंय. आणि त्याच्यामध्येच काय महत्वाचं आहे? डेडिकेशन. मला एवढी 10वीला टक्केवारी मिळवायचीच आणि मी त्यासाठी संपूर्ण माझं डेडिकेशन देईन. त्या गोष्टीला समर्पित होईल. ते म्हणतात ना देशासाठी समर्पित असते कोण? सोल्जर. असतो का नाही? तो मारायलाही तयार होतो आणि मरायलाही तयार होतो वेळेवर. फुल डेडिकेशन. आपल्याला तेवढं करायचे का? बंदूक घेऊन जायचे का? इंग्रजीला मारायचे का? धड 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 धड. विज्ञानाला मारायचे का? नाही. आपल्याला फक्त शिकायचे. नाही तर लगेच जाताना म्हणताल AK-47 द्या आणि आता मी इंग्रजीला मारूनच टाकतो. इंग्रजीला फक्त समजून घ्यायचे. इंग्रजी सोबत मैत्री करायची, विज्ञान सोबत मैत्री करायची. डेडिकेट व्हायच्या त्या संबंधी. त्यावेळेस तुम्हाला काय होईल? काय येईल? परफेक्शन आहे. आणि परफेक्शन आलं तरच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. ही मेड अ शुअर दॅट यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. तो नेहमी पाहायचा की जे माल वापरायला आपण, कन्स्ट्रक्शन मटेरियल वापरायला, बांधकामाचं सामान, ते सगळं योग्य आहे का? अँड हाय क्वालिटी, चांगल्या दर्जाचं आहे का? द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स अँड डोअरवेज अँड आर्च and were perfect and he gave an excellent and appealing finish to whatever he built. आणि ज्यावेळेस तो काम करायचा त्यावेळेस त्याच्या भिंतींचे मोजमाप, दरवाजाचे मोजमाप, त्या तावदाने असतात त्यांचे मोजमाप, त्यानंतर खिडक्या, त्यानंतर जे काही तो काय करत असेल, बनवत असेल, तो चांगल्या प्रतीचा आहे का? आणि फायनल टच असा असला पाहिजे की लोकांनी त्याकडे बघून काय केलं पाहिजे? कोण बनवली हे विचारलं पाहिजे. दोन फरक आहेत हा. कोण बनवली ही लईच भारी झाली, कोणी बनवली ही लईच बेकार झाली. लोक दोन्ही वेळेस विचारतात. एक तर चांगलं झाल्यावर पण विचारतात, एक तर वाईट झाल्यावर पण विचारतात. तुम्ही काय करा? एखादा अभ्यास करा. दररोज उठलं की ट्युशनला चाललंय, दिवसभर तोंड त्या पुस्तकाचं खूप सळ राहते. मार्क किती पडले? किती? 5% किती? 56%. बापाला बुडीला ये ना असं म्हणतात. आणि तेच तुम्ही 96% घ्या. 9वर 6 किती? 9वर 6. मला माहित होतं हे काय ना काय करून दाखवते म्हणून. मीच त्याला 2-3 वेळेस मार्गदर्शन केलेलं आहे. मीच अभ्यास करायला सांग म्हणलं त्याला. मीच म्हणलं त्याला अभ्यास कर, तू लय मोठं. मला माहित होतं ते लहानपणापासून हुशार आहे म्हणून.
असं म्हणतात. ज्याच्याकडे सक्सेस आहे त्याच्या बाजूने लोक बोलत असतात. लोकाला तुमच्याहून काही घेणं नाही. लोकांना काय पाहिजे? फक्त रिझल्ट पाहिजे. काय पाहिजे? रिझल्ट. लोक फक्त तुमच्या जवळ कधी येणार? ज्यावेळेस तुमच्याकडे रिझल्ट आहे. रिझल्ट असल्यावर नाही नाही म्हणणारे पाहुणे तुमच्याकडे येतात. आणि रिझल्ट नसू द्या, शेजारचं येऊन, शेजारचं जे ढोर वळते का ते सुद्धा येऊन आपल्याला बोलून जाते. शिकण्यापेक्षा काम केलेलं बरं रे, एखाद्या दुकानात महिना धरलेला बरा, असं म्हणते. टोमणे, यु नो टोमणे. टोमणे इज द मोस्ट इफेक्टिव्ह वेपन. सगळ्यात धारदार आणि अणुबॉम्बपेक्षा पण जास्त मोठं शस्त्र कोणतं असेल तर काय आहे? टोमणे आहे. आणि हे काम असते लोकांचं द्यायचं. आणि ते आपण कधी कधी त्यांचे तोंड बंद करू शकतो? रिझल्ट दिल्यावर. आणि ते रिझल्ट कधी येत असतंय? परफेक्शन. आणि परफेक्शन साठी काय महत्वाचं आहे? ट्राय करणं महत्वाचं आहे. The owners of the new houses built would be more satisfied with the construction. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जे काम करता ना त्यानं काय झाला पाहिजे? माणूस सॅटिस्फाय झाला पाहिजे. आता एखाद्या हॉटेलमध्ये समजा गेले तुम्ही, तिथं जर तुम्हाला जेवलं चांगलं वाटलं तरच पुन्हा तुम्ही तिथे जाताल ना. आणि तुम्ही लोकांना पण सांगताल की नाही इथं चांगलं आहे. आता तुम्ही माझ्याकडे आले ट्युशन मध्ये आणि मी तुम्हाला जर समाधानकारक शिकवलं नाही, उगाच वाचून दाखवलं काहीतरी, तर त्यानंतर तुम्ही पुढच्या बॅचला सांगणार की आधी सर चांगलं शिकवतात म्हणून? असंही सांगत नाही. नका दर्जाकडे लय मारते ती, हा लय कुचळे, पैशाला परेशान करताय, आणखीन काय होमवर्क जास्त देत आहे, नाही नाही ते टोमणे देत आहे, कुचकं बोलतय असं म्हणतात. म्हणजे माझ्याकडं विद्यार्थी न येण्याचं कारण काय? माझा कस्टमरच माझ्याविषयी वाईट सांगते. पण मी तुमच्या आई वडिलांसाठी चांगला आहे. तुमच्यासाठी जरी चांगला नसलो तरी तुमच्यासाठी पण चांगला आहे. पण कधी चांगलं वाटतं तुम्हाला? जेव्हा तुमची वयाची 25 उलटते ना, त्यावेळेस तुम्ही म्हणता नाही आती सर चांगले होते, आम्हाला रागवत होते, आमच्यासाठी रागवत होते. असं कधी म्हणते माणूस? ज्यावेळेस एक वय निघून गेल्यावर. आता कळते का आपल्याला? आता नाही कळत, है का नाही? तुम्ही ऐकलं असेल ना माझ्याबद्दल, काय बोलतात काय नाही म्हणतात. चांगलं म्हणते का कोणी? कोणीच. म्हणजे ताडकस मध्ये मला कोणीच चांगलं म्हणत नाही. कारण मी काय करतो? स्पष्ट बोलतो, टोमणे देत असतो. कारण तुमचे आई वडील काय करायले? तर तुम्हाला कायसाठी पाठवाय? तिथं शिकण्यासाठी पाठवायत. तुमच्या आई वडिलाचे काय 2 नंबरचे पैसे आहेत का? मेहनतीचे पैसे. मग त्यांच्या मेहनतीच्या पैशाचं काय व्हायला पाहिजे? चीज व्हायला पाहिजे का नाही? म्हणून तुमच्यासोबत दुश्मनी झाली तरी चालेल, पण तुमचं वाईट व्हायला नाही पाहिजे. नाही तर मी गोड बोलायला पाहिजे. आता रामाला, वीरला किंवा मग कृष्णाला अंधारायला गोंजारायला पाहिजे. तू काही कर, एक वही का घेऊन ये ना, आता बस होमवर्क नाही आणलं उद्या करून आण, त्याला काहीच म्हणायचं नाही. मग ये ना अभ्यास होईल का तुमचा? नाही. आणि म्हणतात ना लातो के भूत बातों से नाही मानते, अशी गोष्ट असते. विद्यार्थ्यांना वेळोवेळी शिक्षा करणं सुद्धा गरजेचं आहे. निव्वळ फुलात ठेवल्यावर काय होत आहे? विद्यार्थ्यांना जर नुसतं फुलात ठेवलं तर काय होईल? शिक्षक आवडीचा होतंय, शिक्षक आवडता होतंय, पण विद्यार्थ्याचं काय होत असतंय? नुकसान होतंय. मग त्याच्यामुळं ग्राहक सॅटिस्फाय होणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या मॅसॉनच्या कामावर त्याचे जे ग्राहक होते, जे कस्टमर होते, ते काय व्हायचे? हाऊस ओनर काय राहायचे? समाधानी राहायचे. बिकॉज ऑफ झील, diligence, loyalty and persistence that he displayed in his work, the mason was great demand and fetched good business to his contractor. आणि तो अत्यंत उत्साहानं काम करायचा. झील म्हणजे काय? अत्यंत उत्साहानं आणि ऊर्जेनं काम करायचा. डेलिगन्स म्हणजे पूर्णपणे
सतत काळजीपूर्वक प्रयत्न करायचा. कोण? मॅसॉन. आणि लॉयल्टी, तो इमानदार होता, तो कधीही कॉन्ट्रॅक्टर सोबत बेईमानी करत नव्हता. किंवा आता काय करा ना, समजा एवढं काम आज कंटाळा यायलाय, मग कसं पण करून दिवस काढायचं बघायचं का नाही. परफेक्ट झाल्याशिवाय ते किद्दा जरी मोडावं लागलं तरी पण परफेक्ट आलंच पाहिजे. आपण काय करतो, एखादी आकृती काढतो, एकदा काढून बघतो, दोनदा काढून बघतो, डायरेक्ट म्हणतो सर येईन झाली. नाही तर काय करतो, कशी तरी उग काढून मोकळे होतो, हे का नाही. जस काय आपल्याला घोडा काढायचा होता आणि ते PIG साहेबच झाले समजा, असंही होऊ नाही ना. म्हणजे परफेक्शन महत्वाचं आहे. आणि पर्सिस्टन्स म्हणजे काय, चिकाटी महत्वाची आहे, सतत एफर्ट्स महत्वाचे आहेत. एखाद सातत्य महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? सातत्य. तुम्ही जर एखादी गोष्ट पर्सिव्हिअरन्स म्हणजे त्याला आपण चिकाटी म्हणतो, ते साधनं महत्वाचं आहे. कारण एखाद्या वेळेस अपयश आलं तर पुढच्या वेळेस आपल्याला ते काय करता आलं पाहिजे, ते पचवता आलं पाहिजे आणि पुढं आणखीन काम करता आलं पाहिजे. नाही तर एकदा अपयश आलं म्हणून हातापाय सोडून देऊन बसलो थंड. बिकॉज आणि या गोष्टींमुळं काय व्हायचं, त्या कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस खूप जास्त वाढायचा. कारण तो मॅसॉन एवढ्या चांगल्या प्रकारे काम करायचा की त्या कॉन्ट्रॅक्टरला फायदाच फायदा व्हायचा. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकॉम्पेन्स्ड द मॅसॉन हँडसमली. आणि यामुळं काय व्हायचं माहितीये का, तो कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्या मॅसॉनला काय करायचा, चांगला पगार द्यायचा, चांगला मोबदला द्यायचा. रिकॉम्पेन्स्ड म्हणजे काय, त्याला मोबदला कसा चांगला द्यायचा. म्हणजे ज्यावेळेस मालकाचा फायदा होतो तेव्हा त्यावेळेस मालकही काय करताय, त्याच्या कर्मचाऱ्यांना काय करील, तुम्हाला ज्यावेळेस काय होतात 10वीला 12वीला चांगले मार्क पडतात त्यावेळेस तुमचे आई वडील तुम्हाला मोबाईल, स्कूटी, आणखीन काय काय घेऊन देतात ना. आता तुम्हाला जर चांगले मार्क पडले टेस्टला तर मी तुम्हाला वाट्याची पुडी देऊ शकतो, फुटाणे देऊ शकतो, एखादं मुरकुल सुद्धा देऊ शकतो, है का नाही. तुमच्यावर डिपेंड करते, ते चॉईस इज युअर्स. तुम्हाला काय पाहिजे, मुरकुल पाहिजे, वाट्याची पुडी पाहिजे का मग फुटाणे पाहिजे. ते पण एकच देणार हा, फुटाणा जास्त नाही. तर तुम्ही ठरवायचे तुम्हाला काय पाहिजे. फक्त मार्क पैकीच्या पैकी घ्यायचे. 100 पैकी 120 घेतले तरी जमताल, पण घ्यावं लागतात. आणि हँडसमली विथ व्हेरी गुड सॅलरी, त्याला काय द्यायचा, खूप चांगल्या प्रकारचा रोज म्हणा, काय पगार म्हणा, महिनेवारी म्हणा, रोजाना म्हणा, आठवड्याला म्हणा, अॅन्युअल पेमेंट म्हणा. आता मोठ्या कंपनीमध्ये जर इंजिनियर म्हणून लागले तुम्हाला तर पर ॲनम पॅकेज असते. पर ॲनम म्हणजे 8 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख, 12 लाख. 12 लाख रुपये पॅकेज म्हणल्यावर 1 लाख रुपये महिना व्हायला. आम्हाला इथं 10,000 भेटणं मुश्किल झालं. 1 लाख रुपयातले खर्चून किती खर्च येते माणूस, 30-40,000 खर्च. अरे तुम्ही किती जरी आईस्क्रीम खायचं काय 40,000ची खाणार आहेत काय, हा. दररोज जरी पिक्चर बघितला तरी 300 रुपये खर्च झाला एका पिक्चरला. 2 जण गेले तर 600 रुपये, म्हणजे सायंत्रिक 1800 रुपये, 2000 रुपये जरी खर्चले तरी 60,000 खर्च आले. तर दररोजचे 3 पिक्चर जरी बघितले टॉकीजला जाऊन. पण 1 लाख रुपये महिना कमवायसाठी अगोदर काय करावं लागल, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी एवढे 5 वर्ष फक्त मेहनत करा. लाईफ टाइम आयुष करा, सेटल व्हा. काय लाईफ टाइम आयुष करण्याचा एकच मंत्र आहे, कोणता, हे 5 वर्ष फक्त आयुष करू नका. काय करायची, मेहनत करायची. मग तुम्हाला हँडसमली सॅलरी मिळती. कशी मिळती, भारी सॅलरी मिळती. कशी, गुड सॅलरी. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली
सफिशियंटली विदाउट एनी स्कॅरिसिटी म्हणजे कोणत्याही प्रकारची कमतरता पडते का? स्कॅरिसिटी म्हणजे काय? कमतरता, शॉर्टनेस. आता समजा तुम्हाला एखाद्या ट्युशनची फीस भरायची, तुमच्या आई वडिला जर नोकरी असेल तर काय होईल? महिन्याला पेमेंट येईल, लगेच तुमचे वडील पेमेंट झाले की पैसे देऊन टाकतील. पण व्यवसायामध्ये कसं असतंय? कमी जास्त अप्स अँड डाऊन चालू असतात ना. बिझनेस कसा असतो? अप्स अँड डाऊन चालू असतात. त्याच्यामुळे पैशाची तडजोड करावी लागते. कधी कधी वेळेवर पैसे भेटतात का? नाही भेटत. पण इथं कसं होतं? ते चांगला काम करायचा, तो चांगलं काम केल्यामुळे काय व्हायचं? ते चांगलं काम केल्यामुळे काय व्हायचं? त्याला चांगले पैसे भेटायचे आणि चांगले काम पैसे भेटल्यामुळं तो त्याच्या फॅमिलीच्या गरजा पूर्ण करू शकत होता. तसंच तुम्ही जर तुमचे काम आता चांगले केले तर तुम्हाला चांगली नोकरी लागल. चांगली नोकरी लागली तर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या गरजा, तुम्ही तुमच्या लेकरा बाळांच्या गरजा चांगल्या प्रकारे काय करू शकता? त्याची पूर्तता करू शकता. कधी स्कॅरिसिटी किंवा कमतरता भासेल का? नाही. कारण प्रत्येक फॅमिलीच्या गरजा असतात आणि त्या गरजानुसार आपल्याला पैसे लागत असतात. आणि पैशासाठी नोकरी पाहिजे, नोकरीसाठी शिक्षण पाहिजे, शिक्षणासाठी अभ्यास करावा लागतंय आणि अभ्यास करण्यासाठी काय? मेहनत करावी लागते. आणि मेहनत करण्यासाठी मनामध्ये काय पाहिजे? इंटरेस्ट पाहिजे. इंटरेस्ट निर्माण करावा लागतो. निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. प्रयत्नानं परफेक्शन येत असतंय आणि परफेक्शनच माणसाला सक्सेस मिळत असते. कळलं का? एवढं सगळं एका कशाने केलं? पैशाने केलं. म्हणजे पैसे मिळवणं हा उद्देश नसावा, पण पैसा पण तेवढाच गरजेचा आहे जेवढं बाकीच्या गोष्टी आहेत. आणि त्यासाठी काय महत्वाचं आहे? अभ्यास. कोणताही देवाला अशी तपश्चर्या केली तुम्ही, ओम धन्वने नमः असं म्हणत बसले, कोणताही देव येऊन तुम्हाला सोन्याचे नाणे देणार नाही आणि तुमची झोळी फाटणार नाही आणि त्याची माती होणार नाही. तुम्हाला जर स्वतःच्या आई वडिलांना सुखी ठेवायचं असेल किंवा स्वतःला सुखी ठेवायचं असेल लाईफ मध्ये, म्हातारपणी जर काम करायचे नसताल तर तुम्हाला काय करावं लागल? आता 5 वर्ष अभ्यास करावा लागतात.